नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे बटाट्याचे टॅकोज कसे बनवायचे। खूप सोपी पद्धत आहे, चला बघूया। कढईमध्ये थोडंसं तेल घ्या, त्यामध्ये कांदा टाका। कांदा थोडासा परतू दे, मग त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या। मीठ टाकून झालं की मग त्याच्यामध्ये हळद, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, पेरी पेरी मसाला, तिखट पावडर टाकून घ्या। छान परतून घ्या, जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाका आणि छान मिक्स करून घ्या। त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घ्या आणि ते टाका आणि त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून छान अशी वाफ येईल त्याला। तयार आहे तुमचं बटाट्याचं स्टफिंग। मी चपात्या आधीच बनवून ठेवल्या होत्या। चपातीला सॉस लावा, छान सगळ्या बाजूंनी लावून घ्या। तुम्हाला ह्याच्यामध्ये मेयोनीज किंवा शेजवान सॉस टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। मग बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते असं चमच्याने छान एका साईडनंच पसरवून घ्यायचं। बघा मी कसं पसरवून घेतलं आहे। मग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जितकं चीज हवे तेवढे खिसायचं आणि एक साईड फोल्ड करायची। तवा गरम करून त्याच्यावर हे टॅकोजला तेल लावा दोन्ही बाजूनी आणि छान कमी गॅसवर खरपूस भाजून घ्या। छान क्रिस्पी होतात जेव्हा तुम्ही कमी गॅसवर भाजता। हे टॅकोज खायला पण हेल्दी आहेत, टेस्टी आहेत आणि मुलांना तर खूप आवडतील असे आहेत। भाज्या पण जातात त्यामुळे, आणि कधी भाजी नसेल तर हा ऑप्शन छान आहे। तुम्हाला जर काही माझी टॅकोची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हालाही माझी टॅकोची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा, याचे डिटेल्स मी इथे दिलेले आहेत।